दाखवते तुम्हाला. तुमची पण दाखवू ना? दाखव तुझी दाखव. नाही माझी तर दाखवणारच आहे. ह्यांची पण दाखवते, ह्यांनी काय काय शॉपिंग केली. नाही तर तुम्हाला असं वाटेल नको की सारखी हीच शॉपिंग करते हीच, हो ना? खरंय. कशा आहात सगळेजण? आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, खूप 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 आनंदी असाल. तर आत्ता वाजलेत सकाळचे 7, बरोबर 7 वाजलेत आणि इथून सुरू होते आपली कामाची ड्युटी. बाहेरचं वातावरण दाखवते. रोज असं आभाळ येतंय. पाऊस तर काय अजून पण आमच्याकडे पडत नाही, थोडा थोडा पडतोय पण खूप जास्त नाही. आत्यांची देवपूजा पण झाली आणि ह्या मण्याचं म्याव म्याव पण सुरू झालं. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी प्रोटीन पावडर बनवली होती आणि कशी कशी बनवली ह्या सगळ्याच गोष्टी त्यामध्ये दाखवल्या होत्या. म्हणजे जे काही सीड्स वगैरे असतात ते सगळे बारीक करून मी हे प्रोटीन पावडर बनवली आहे. तर सकाळी सकाळी ही प्रोटीन पावडरचा ना मी शेक बनवायला घेतला आहे. तर प्रोटीन पावडरमध्ये खजूर, काळी मनुके घातलेत. त्यामध्ये गरम गरम दूध घालणार आहे. म्हणजे कसं हे खजूर थोडासा भिजला जातो आणि बारीक केल्यानंतर छान असं त्याची काय म्हणतात शेक तयार होईल. त्यासाठीच मी इकडे भिजत घातले. काल इडलीसाठी पीठ तयार करायला ठेवलं होतं, तेच पीठ इकडे बघायला घेतलं की नक्की कसं झालं आहे. आणि उन्हाळा असू दे पावसाळा असू दे इडलीचे पीठ तर काय मस्तपैकी फुगतंच. आता ही जी बॉटल आहे मी तुमच्यासोबत शेअर केली होती. काही काही प्रोडक्ट असतात, काही काही म्हणजे बरेचसे प्रोडक्ट मी ऑर्डर केलेले छानच असतात आणि मग ते मी ठेवून घेतलेले असतात. तर ही बॉटलसुद्धा खूप कामाची गोष्ट आहे. स्प्रे काही आपला जास्त वापर होत नाही, पण ज्यावेळेस आपल्याला इडली बनवायची असते ना, असं बोट हे करून किंवा काहीतरी करण्यापेक्षा स्प्रेनी बरोबरी ते तेल जातं. बाकी तर स्प्रेचा काही वापर होत नाही माझ्याच्यानी तर, पण ऑइल डिस्पेन्सर पण खूप छान आहे त्याचा. विराट कोहलीचं पाणी. आधी मी ना सारखी तुमच्यासोबत शेअर करायची इडली बनवायची. मला खूप कॉमेंट्स पण यायला लागले होते की सारखी तू इडलीच बनवती का, दुसरं काही बनवत नाही का. पण आत्ता कसं झालंय की मी जास्त बनवतच नाही, कारण अभिला इडली आवडत नव्हती. पण कालपासून तो मला, काल नाही 1 आठवडा झालं मला म्हणतोय की मम्मा इडली बनव. त्यामुळे आज मी ती बनवायला घेतली होती. आणि आमच्याकडे असं असतं, सकाळी इकडे इडली बनवायला घेतली आहे आणि त्याचसोबत चपाती भाजी पण बनवायला घेतली आहे, कारण कोणाला काय सगळ्यांना हवंच असतं. आणि आम्ही घरातली कामं करत असली की ही 2 आमचे पेहरेदार इकडे बसलेलेच असतात. राखण यांच्याकडून नारळ फोडून घेतला होता चटणी बनवण्यासाठी. आज काही सांबार बनवत नाहीये, कारण जायचंय मला कुठेतरी, त्याचीच काही गडबड सुद्धा माझी चालली आहे. त्यामुळे खोबऱ्याची चटणी इकडे बनवायला घेतली. तर चटणीमध्ये ना मी खोबरं, डाळं याच सगळ्या गोष्टी घालते, मिरची, कोथिंबीर, आणि इकडे चटणी बनवून घेतली. आणि आपला जो शेकसाठी मी सगळं भिजत घातलं होतं ना ते सुद्धा बारीक करून घेतलं आहे. त्याचा मस्त प्रोटीन शेक तयार झाला आहे. आमच्या दोघांसाठी बनवला आहे, नवरा बायको. सासूबाईंना पण म्हटलं घ्या, पण त्या म्हणतात की नाही मला नको. त्यामुळे आमच्या दोघांसाठी घेतलं आहे. मला वाटलं होतं की टेस्ट खराब असेल, पण टेस्ट छान लागते त्याची. त्यानंतर घरातली कामं करायला घेतली. उन्हाळ्यामध्ये लाईट नसायची, त्यामुळे अजिबात वॉशिंग मशीनचा वापर होत नव्हता. पण हे 15 दिवस झालं मी कंटिन्यू वापर करते आणि छान कपडे निघतात सुद्धा. त्यामुळे आता बरं वाटते की मी घेतली, कारण इतके दिवस वाटायचं की का मी मशीन घेतली असेल, काय वापरच होत नव्हता. पण आता छान वाटतंय मला. तर आत्ता वाजलेत 12. आता मी अशी काही रेडी झाली आहे, कारण आम्हाला जायचं आहे बारामतीला शॉपिंग करण्यासाठी. आता म्हणताल की सारखी शॉपिंग करत राहते, तर माझी शॉपिंग केली आणि आता आमच्या यांची शॉपिंग करायसाठी चाललोय. म्हणजे लग्नाची कार्यक्रमाची साठी नाही, पण असंच त्यांना टी शर्ट्स वगैरे घ्यायचे होते.
आणि त्यासाठीच आम्हाला जायचं आहे. इथे त्यांना इंदापूरमध्ये आवडत नाही, त्यांना घ्यायचे असतात बारामतीत. पहिल्यापासूनच आम्ही ना त्यांची शॉपिंग करण्यासाठी बारामती किंवा पुणे असंच जात होतो आणि मग त्यासाठीच आम्ही बारामतीला चाललोय. कालच आमचा प्लॅन झाला होता, असं ठरलं होतं की 11 वाजता घरातून निघायचंय, पण घरी कोणी नव्हतं. माझी सगळी कामं होईपर्यंत आत्ता वाजलेत 12 आणि आत्ता आम्ही निघालोय. तर बारामतीत जायचं, तिथे शॉपिंग वगैरे करायची आणि येता येताना मला माझ्या बहिणीकडे पण जायचंय, जे सपकळवाडीमध्ये राहते. पावसाचं पण बाहेर वातावरण झालं, मी टू व्हीलरवरती जाणार आहे. तर बघू पाऊस येतोय काय होते, शेअर करते तुमच्याशी. हा पाऊसच आहे, हा ठीक आहे. अलीकडे पण तो पण आपण इथं थांबलो तर इथं पण येईल पाऊस. पुढे जातो ना असं, पुढं नाही जाणार, इकडेच येतो. म्हणजे पुढे जाईल असा सरकत. ठीक आहे, इथपर्यंत आला. जवळ जवळ यायला लागलाय बघा तुम्ही, अलीकडं ते तुला मला इथे येते. आता आपल्याकडे येणार हा पाऊस. चला कुठे थांबायचं. ठीक आहे, झाला सुरू. एवढ्या पावसाने आपण भिजल का? मग पुढे जास्त आहे ना. नसेल, चला. हा भिजल लागाले. बाहेर पाऊस पडायला लागला की वडापाव भजी अशा गोष्टी खाण्याची आपल्याला इच्छा होते ना. आज इच्छा नव्हती, पण पावसात भिजू नये म्हणून इकडे हॉटेलमध्ये येऊन बसलो आणि वडापाव घेतलो. वडापाव आमच्या टेबलवरती येईपर्यंत पाऊस बाहेर बंद झाला. इकडे आमच्या फुकटच्या कॅलरीज वाढल्या, कारण डाएट करून करून ते कमी करण्याचा प्रयत्न करतोय. पण घेतला वडापाव, काय करणार आता. पण ठीक आहे, वडापाव ना टेस्टला खरंच खूप भारी होता. इकडे बारामती मॉलमध्ये आलो. इकडे आहे झुडिओ, आतमध्ये रिलायन्स मार्ट आहे आणि इकडे आहे मिस्टर DIY. तिन्ही ठिकाणी आम्हाला जायचं आहे, पण आधी ना माझं रिलायन्समध्ये काम आहे, तिकडेच करण्यासाठी आम्ही निघालो आहे. एक तर मॉलमध्ये आल्यानंतर असं होतं की घ्यायच्या आपल्याला काहीच गोष्टी नसतात, पण समोर 1760 गोष्टी दिसतात. मग वाटतं की हे घेऊयात का, ते घेऊयात का, असंच नुसतं चाललेलं असतं. तर फुकटचंच माझं इकडे चाललेलं होतं की चला ना हे पण घेऊ, ते पण घेऊ. पण आमच्या यांनी मला असं ढकलत पुढे आणत होते की चल बाई. आता पुढे गेल्यानंतर हे फळांचं सेक्शन दिसलं. फळं तर नेहमी घेतोच, पण ॲवाकाडो पण मला इकडे दिसलं. काय म्हणतात मला नीट उच्चार माहीत पण नाही आहे, आणि पहिल्यांदाच ते मी हातात पण घेतले. तर म्हटलं चला घेऊन जाऊया. सगळेजण ॲवाकाडो टोस्ट बनवतात, तर तो आपण पण बनवता येईल. आणि फ्रीजमध्ये ठेवण्याचं ना बर्फाचं ट्रे असतो, तो माझा खराब झाला आहे, तर तो म्हटलं तो पण बघूया, कारण समोरच इथे मला दिसला होता आणि याला झाकण पण आहे. तर यांना ते पण म्हटलं घेऊ द्या ना. मग ठीक आहे, त्यांनी ना एवढा एक ट्रे मला घेऊन दिला. एवढंसं सामान आम्ही घेतलंय, पण लाईन एवढी उठती. आज रविवार होता, त्यामुळे सगळीकडे खूप जास्त गर्दी होती आणि वेटिंगला आम्हाला थांबावं लागलं. इकडचं काम झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं झुडिओमध्ये. रिलायन्समधून बाहेर आल्यानंतर बघितलं की बाहेर भरपूर पाऊस होऊन गेला होता. आधी तर त्यांची शॉपिंग केली आणि त्यानंतर मी माझ्यासाठी काही ड्रेसेस वगैरे बघत होते, कारण मला एका ब्रँड शूटसाठी हवं होतं फेंट कलरचा ड्रेस, त्यासाठीच बघत होते मी इथे. आणि जो स्लीवलेस आहे त्यावरती घालण्यासाठी असं जॅकेट पण बघितलं आणि ते जे घातल्यानंतर असं काही दिसत होतं. मला तर हे कॉम्बिनेशन खूप आवडलं, पण आमचे हे म्हटले की नाही चांगलं दिसत आहे, त्यामुळे हे तर मी कॅन्सल केलं. आणि हा ड्रेससुद्धा मी ट्राय केला होता. त्यानंतर आणखी 1-2 गोष्टी ट्राय केल्या होत्या, पण दाखवते मी काय घेतलं आणि काय नाही. हे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवेल. सकाळपासून बाहेर पडलो, जेवण अजूनपर्यंत केलेलं नव्हतं. बाहेर आल्यानंतर ही ना संध्याकाळचा टाईम झाला होता आणि त्या टायमिंगला आम्ही ज्यूस घेतला होता विदाऊट शुगर. आणि पहिला गोट पिल्यानंतर असं झालं की अरे हे तर आंबट आहे, कारण साखर तर यामध्ये घातलेलीच नाही आहे. तिथून आम्ही आलो माझ्या बहिणीच्या घरी. तिने मस्त स्वयंपाक बनवून ठेवला होता, पंचपक्वानांचा स्वयंपाक आहे. फुल पोटभर जेवण केलं आज. तर शॉपिंग करून आता माझ्या बहिणीच्या घरी आलो. तुम्हाला मी म्हटलं होतं ना माझ्या एका बहिणीच्या घरी जायचंय. तर ही आहे माझी बहीण. हिला ना हिचं नाव खरं तर अश्विनी आहे, पण आम्ही तिला माई म्हणतो. आणि इकडे आहे आमची सई. हाय. आणि हे कोण आहे? तू अवधूत आहे? काय करतोय अवधूत?
खूप दिवसाने आज इकडे आले होते तर म्हटली चल गोडाऊनमध्ये एक चक्कर मारून येऊया. ही जण मसाल्यांचा बिझनेस आहे. आमच्या दाजींचं स्वप्न होतं की खूप मोठा बिझनेस सुरू करायचा. माझ्या माईच्या नावानेच त्यांनी तो बिझनेस सुरू केला होता, अश्विनी मसाले. पण आमचा अवधूत पोटात असतानाच दाजी आम्हाला सोडून गेले. पण आमच्या माईने खंबीरपणे उभा राहून हा बिझनेस पुन्हा सुरू केला. हां, खूप मोठा बिझनेस त्यांना सुरू करायचा होता, पण हिने आता घरगुती पद्धतीने मसाल्यांचा बिझनेस सुरू केला. इकडे ही कढई आहे ना, यामध्येच मसाले आहेत ते सगळे भाजून घेतले जातात. हा मिक्सर सेटअप तसा मोठा आहे, कारण सगळ्या गोष्टी करण्यासाठी सगळ्या मोठमोठ्या गोष्टी घेतलेल्या होत्या. पण घरगुती पद्धतीने आता हे सगळं काम चाललेलं असतं. जसं आपण घरी मसाला बनवतो, सगळ्या गोष्टी मस्तपैकी साफ करून व्यवस्थित भाजून कुटून, त्याच पद्धतीने आता तिने मला सांगितलं होतं की खोबरं कट करायची एक मशीन आहे आणि ते बारीक करायची ही दुसरी मशीन आहे. इकडे ज्या बरण्या ठेवल्यात ना, इकडे सगळे मसाल्यांचे प्रकार आहेत. हे सगळे मसाले आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि सगळे चांगल्या क्वालिटीचे मसाले इकडे बनवले जातात. सई, माई, अवधूत आणि तिच्या सासूबाई अशी चौघांची छोटीशी फॅमिली आहे यांची. तिच्या सासूबाई आणि ती दोघी मिळून हा सगळा बिझनेस सांभाळतात. आणि इकडे ना स्टोअर करून ठेवलेली मिरची पण आहे, जी मला ती दाखवत होती की हां, ही या प्रकारची आहे, ती त्या प्रकारची आहे, कारण सगळं प्रकार वापरूनच ते मसाले तयार केले जातात. आणि इकडे ह्या ज्या बरण्या दिसत आहेत ना, इकडे सगळ्या मसाल्यांचे सॅम्पल्स ठेवलेले आहेत. हे सगळे हिच्याकडे अवेलेबल आहेत. पण यापैकी किचन किंग मसाला, गोडा मसाला आणि जो काळा मसाला आहे ना, तो खूप जास्त हिचा पॉप्युलर आहे. कारण जे जे लोक हिच्याकडून घेतात त्यांचे खूप चांगले रिव्ह्यू येतात, रिपीटेड ऑर्डर असतात आणि ते नेहमीच घेतात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला किंवा हे सगळे मसाले हवे असतील तर तुम्ही हिच्याकडून ऑर्डर देऊ शकता. कारण बऱ्याच जणांचं असं असतं की घरी बनवायला वेळ नसतो, त्यामुळे बाहेरून घ्यावं लागतं आणि कुठे कसं मिळतं काही माहिती नाही. त्यामुळे इथं तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवून ह्या गोष्टी घेऊ शकता, कारण कोणतीही भेसळ यामध्ये नाही आहे. कशा कशा पद्धतीने ती बनवत असते ना, ते मला ती थोडंसं दाखवत होती. पण मी अचानक आले होते ना, एखाद्या वेळेस अशीच ज्यावेळेस हिचं हे प्रोसेसिंग चालू असेल ना, त्यावेळेस सुद्धा मी चक्कर मारेल. जर आपल्याला अशा बॅगमध्ये हवं असेल तर असंही पॅकिंग मिळतं, किंवा बरणीमध्ये पॅकिंग हवं असेल तर त्या पद्धतीचं पॅकिंगसुद्धा अवेलेबल आहे. स्क्रीनवरती मी नंबर दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी नंबर देते. त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर नक्की एकदा ऑर्डर करून बघा. बाय. तर आता आलोय आम्ही घरी. आता म्हणजे बराच वेळ झालं घरी येऊन. खूप कंटाळा आलेला, पण म्हटलं चला व्हिडिओ आपण एंड करूया. जी काही शॉपिंग केली ती पण आज तुम्हाला दाखवून घेऊया. तसं तर आम्ही यांची शॉपिंग करायला गेलो होतो, पण त्यासोबत थोडी मी पण केली. थोडी नाही, जास्त केली. जास्त नाही, थोडीशीच केली. पण ती पण कशासाठी केली, मला एका ब्रँडचं शूट करायचं होतं आणि त्यांनी कलर दिला होता की याच कलरचा ड्रेस घालायचा आहे, त्यासाठीच घेतलंय ना. आणि कोणाकोणाला असं वाटतं की आम्ही आरच्या आणि परशी सारखं बोलतो, परशा आणि आरची सारखं बोलतो. तर जे परशा आरची आहेत ना, म्हणजे त्यांची नावं काय आहेत काय माहिती, रिंकू, राजगुरू आणि ते असताना सैराट पिक्चर मधले आमच्याच साईडचे. आमची भाषा ऍक्च्युली तशीच आहे. दोघं आम्ही, म्हणजे मी कोणाशी जरी बोलायला गेले ना दुसऱ्याशी आमच्या साईडची, तर तीच भाषा माझी निघते. त्यामुळे आम्ही दोघं बोलत असलो तर त्या भाषेतच आम्ही बोलतो, किंवा आत्यांशी बोलत जरी असले ना मी, तशीच निघते माझी भाषा. तुम्हाला कशी वाटते ती भाषा कमेंट करून सांगा. तर काय काय शॉपिंग केली दाखवते तुम्हाला. तुमची पण दाखवू ना? दाखव, नाही, माझी तर दाखवणारच आहे, ह्यांची पण दाखवते. ह्यांनी काय काय शॉपिंग केली, नाही तर तुम्हाला असं वाटेल नको की सारखी हीच शॉपिंग करते हीच, हो ना. ठीक आहे. तर आम्ही ही जी शॉपिंग केली ना, ही सगळी झुडिओ मधली. आम्ही रिलायन्स मधून काही थोड्याफारच गोष्टी घेतल्यात आणि ते काही घरातल्याच गोष्टी आहेत ते नाही दाखवत. झुडिओ मधून काय काय खरेदी केली ते दाखवते. तर ही एक पॅन्ट आहे आणि छान कलेक्शन होता यावेळेस, मला आवडलं तिथलं. ही एक पॅन्ट होती, ही ह्यांची पॅन्ट आहे. त्यानंतर ही एक लेगिन्स मी माझ्यासाठी घेतली. सहज आपलं व्हाईट कलरची असली म्हणजे ऑफ व्हाईट कलरची कोणत्या पण ड्रेसवर मॅच होऊन जाते, त्यासाठी आहे. आमच्या यांचा व्हाईट कलरचा टी शर्ट. व्हाईट कलरचे कपडे एवढे फेवरेट आहेत, सारखे व्हाईट कलरचेच कपडे यांना पाहिजे असतात. प्लेन व्हाईट कलरचा हा टी शर्ट आहे, मस्त आहे. तसं मी पण घालू शकेल काय? छान दिसतंय बघ घालून. बघते, दिसेल मला पण. हा एक अजून टी शर्ट. तुम्ही सर्व सुद्धा केले नाहीत कपडे, आहे असेच उचलून घेऊन आलाय. त्यांनीच केलं. हा ग्रे कलरचा टी शर्ट आहे. हा कोणता आहे? हा पण सेम कलर आहे. हा एक कलर आहे, हा डार्क ग्रे, हा फेंट ग्रे आणि व्हाईट. तीनच. आणि तीनच आणलेत, पण कसे कलर आणलेत, सगळे एकसारखे झाले. जरा कलरफुल कपडे आणायचे ना. त्यानंतर ही एक पॅन्ट आहे. ही पॅन्ट आणि ही पॅन्ट सेम पॅन्ट आहे, फक्त याचा कलर थोडासा चेंज.
हा ही कोणता आहे? हा तपकिरी काय माहिती. हे 2 कलरचे आहेत. आता माझी आत्ता हिची शॉपिंग बघा कशी वाटते. इतकी नाहीये माझी, फक्त बघा तरी. 2-3 गोष्टी आहेत. माझ्या फक्त दाखवताना किती उत्साही झाली ते स्वतःची दाखवताना कसं होतं बघा की आता. तेवढेच उत्साही असणार कारण की माझे कपडे पण मला खूप आवडतात. आणि माझे कपडे ना असे पण मी तुम्हाला घालून दाखवलेच होते. हा फक्त एक पॅन्ट वेगळी घेतली आहे. हा ड्रेस मी तुम्हाला दाखवला असेल होते कारण मी शूट केला होता ट्राय करताना. तर हा एक ड्रेस आहे, मस्त आहे. आणि असं पण हा तुम्हाला आवडलेलं, तुम्हीच घ्यायला लावलं. मी ठेवून आलते ना आतमध्ये. छान दिसते पण. हा छान दिसते म्हणूनच घेतला. तुम्ही म्हणला छान दिसते. एस साईज मध्ये आहे हा, पण बसतोय मला व्यवस्थित त्यामुळे घेतला, मस्त आहे. त्यानंतर हा एक टॉप घेतलाय मी. आता इथं तर घरी घालत नाही मी असे टॉप वगैरे, पण कुठे बाहेर गेले, कुठे फिरायला गेले तर त्यासाठी होईल म्हणून घेऊन आले. कारण अचानक तर आपल्याकडे नसतात गोष्टी आणि सारखं आमचं इकडे तिकडे जाणं तर होतच. हा कोणती साईज आहे माझा? एम साईज. मस्त दिसतोय हा. आणि यावरती ना मी ही पॅन्ट घेतली. मी ब्राऊन कलरची ट्राय केली होती, एल साईजची होती आणि एल साईजची मला एवढी लूज होती ती पॅन्ट, त्यामुळे मग ही घेतली. आणि नंतर हे म्हणतात की तू ब्राऊनच घ्यायला पाहिजे होती म्हणजे याला मॅच झाली असते, पण तिथं कुठं म्हणतात, येता येता गाडीवर बसल्यावरती म्हणतात. पण जाऊ दे, ही घेतली आहे. व्हाईट तरी मॅच होईलच की आपल्या दोघांचं घातल्यावर. मस्त आहे ना? ही पण छान आहे. काहीतरी 600 रुपयाला ही पॅन्ट भेटली. पण हे पण लूज पॅन्ट आणि टॉप पण लूज. आता कॉम्बिनेशन कसं दिसतंय काय माहिती, कारण की ती पहिली तर एकदम लूज होत होती त्यामुळे काही समजलंच नाही. हे असं घेतलंय, बघते ट्राय करून. तर अशी होती आमची खरेदी आणि असा गेला आजचा दिवस. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.